मागील 25 वर्षापासून कामगारांच्या प्रश्नावर काम करत आहे. बांधकाम व्यवसाय, असंघटित कामगार यांच्यामध्ये सुरक्षा आणि आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. कामगारांच्या मुलाचे शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे कामगारांचे हित जोपासत त्यांच्या कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचा संकल्प भारतीय जनता मजदूर सेलच्या नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर यांनी व्यक्त केला. मी पहिल्यांदा धन्यवाद देतीये चटर्जी साहेबांना आणि चौधरी साहेबांचे की त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं आणि महाराष्ट्र मजुरांच्यासाठी माझी आज मोठी जबाबदारी देऊन निवडणूक केली आहे. त्यांच्या अपेक्षांचा नक्कीच मी आदर करते आणि ह्या गोष्टीला मी पुढे आपल्या सगळ्या मजदूरांना न्याय मिळेल यासाठी नक्कीच मी सक्षम आणि पूर्ण पारदर्शक असा कारभार याचा मी सांभाळेन. याच्यामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे की हा विश्वास त्यांनी आपल्या मजदूरांसाठी आणि आपल्या लोकांसाठी एक नेता देणं, आणि जे मला मनापासून आवडतं हे काम. म्हणजे गेले 20 वर्ष मी या लोकांसाठी काम करते. वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या अनेक अडचणी मी जाणते आणि मला त्याच्यावरती हे काम करायला आवडणार आहे. अनेक स्कीम असतात सरकार दरबारी, त्या फक्त होतात पण त्या आपल्या मजदूरांपर्यंत येत नाहीत किंवा पोहोचत नाहीत. त्यांच्याबरोबर मग त्याच्यामध्ये ऊसतोड्यांचे प्रश्न असू शकतात, बांधकाम समितीवर काम करणाऱ्या गवंड्यांचे प्रश्न असू शकतात, अगदी म्हणाल तर घराघरातून असणाऱ्या कामवालीचेही प्रश्न असू शकतात. म्हणजे अनेकांचे हे प्रश्न आपल्याला माहिती आहेत जेव्हा आपण त्यांच्याबरोबर उठतो. आणि मी हा जवळनं प्रवास त्यांचा बघितलाय आणि मला असं वाटतं की याची संधी यांनी मला खरंच दिली, त्याबद्दल मी मनस्वी आभारी आहे चौधरी साहेबांची आणि चटर्जी साहेबांची. त्याचबरोबर ताईंनी पण मला विश्वासाने सकाळी आज आल्याच त्यांनी सांगितलं की आपण इतक्या छान आपण काम करतो आहोत. संजय भाई आहेत आपल्याकडनं पुण्याहून, उमेश भाई आहेत इथे.